भिवंडी पहिली व्यायामशाळा व पहिला गोविंदा कापारी छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळा स्थापना 1951. माजी व्यायाम व गोविंदापटू यांचे सत्कार समारंभ. पहिला थर म्हणजे खालचा थर म्हणजे आपल्या दीड थराचा हे सर्व आजी माजी व्यायामपटू. तुम्ही किती दिवसांतर भेटलेत? सर्वांनी किती दिवसांनी भेटलेत? किती दिवसांतर भेटलेत? भेटता का आधी मध्ये येत आपला काय यांचा प्रश्नच येत नाही. कसा वाटतंय किती दिवसांतर भेटून? सर्वांना भेट होते का अजून मधून? मामा कसं वाटतं भेटून? बरं वाटतं ना? खूप वर्षांनी भेटले. किती वर्षांत भेट झाली तरी? 20-25. अरे बापरे. कसं वाटतं इतक्या वर्षांत पुन्हा एकत्र भेटल्याने? कसं वाटतंय इतक्या वर्षांत पुन्हा? मजा येते. 40 वर्षांतर जुनी लोक एकत्र आली 78 पासून आणि जुन्या आठवणी झाल्या अजून मधून भेट होते का? मजा आहे एकदम मजेत. 40-50 वर्ष. सॉरी. मंजूर चौगुले यांच्या हस्ते आपण गणपती बाप्पाला हार अर्पण करतो. आधी आपल्याला दीप प्रज्वलन करायचंय. नंतर ठीक आहे, आधी हार घालून नंतर आपण दीप प्रज्वलन करूया. गणपती बाप्पा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. शर्माजी यांच्या हस्ते आपण आप्पासाहेबांच्या छायाचित्राला हार अर्पण करतोय. बोला अमर रहे आप्पासाहेब, अमर रहे, अमर रहे आप्पासाहेब, अमर रहे. आपण दीप प्रज्वलन करतोय आणि या सगळ्यांनी स्टेजवर यायचे, स्थानपन्न व्हायचे. एक एक करून सगळे दीप प्रज्वलन करतील आणि स्टेजवर येऊन बसतील. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर करायचा. आपले
जे ज्येष्ठ व्यायामपटू आणि ज्येष्ठ गोविंदापटू ज्यांनी आपल्या व्यायामशाळेचं आपल्या काम करण्यासाठी यांनी आपल्याला अनेक मदत केली आहे. त्यांच्या सहकार्याने ही आपली मराठी संस्कृती आपला हिंदू धर्म टिकवण्याचं काम आपण केलं आहे. हे असे आपले सर्व ज्येष्ठ व्यायामपटू यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण दीप प्रज्वलन हार फुल अर्पण या कार्यक्रम आपण संपूर्ण करू. पुढील कार्यक्रमाला आपण प्रस्तावना आपण या ठिकाणी आयोजन केलं आहे. दीप प्रज्वलन झालं, हार फुल अर्पण झालं. आता याच्यानंतर आपण आपले जे आपल्यात नाही आहेत व्यायामपटू आहेत, गोविंदापटू आहेत, त्यांना आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजलीचं अर्पण करूया. कार्यक्रमाचे अध्यक्षपद 17 नंदूजी चौबे यांना आपण घोषित केलेलं आहे. आपले जुने गोविंदापटू, माजी गोविंदापटू, माजी व्यायामपटू यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्याचा गडगडाट करायचा आहे. हे आपले ज्येष्ठ बंधू आपल्यात आज उपस्थित आहेत, त्यांचं आभार आपण या ठिकाणी प्रकट करत आहोत. हरिश्चंद्र पवार यांचं स्वागत करतील. सर्व या ठिकाणी आता सरावाची वेळ झालेली आहे, म्हणून सर्व आपल्या सरावाच्या खूप पेशावर आलेले आहेत. गणपती बाप्पा मोरया. शर्माजी यांचं स्वागत श्रेयस बेटकर यांच्या हस्ते आपण करूया. की जय. पन्नालाल सोनी यांचं स्वागत आपण करूया. सोनू गायकवाड. सयाजी मोरे यांचं सत्कार आपण देवदत्त जगताप, दिगू जगताप यांचा वाढदिवस आहे आज. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री अशोक पाटील यांचा सत्कार सिद्धांत शिंदे यांच्या हस्ते करायचा आहे.
त्याच्यानंतरचा सत्कार करणार आहेत वीरेंद्र करदोडे. रमेश वाळंज यांचा सत्कार वीरेंद्र करदोडे यांच्या हस्ते करायचा आहे. जयराम पुजारी यांचं स्वागत अंकेश शिगवण यांनी स्वागत करायचं आहे जयराम पुजारी यांचं. सुधीर मोरे यांचं स्वागत सुजात पाटील करतील याच्यानंतर. वर्णाक्ष शेट्टी यांचे भाऊ आले जगदीश शेट्टी. श्री नारायण कदम यांचं सत्कार कृतिक कुंभारे यांच्या हस्ते करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे रमेश परमाणी आहेत जे आज आपल्यात नाही राहिलेले आहेत. त्यांचा मुलगा हर्षित परमाणी यांचं स्वागत शुभम बळवे यांच्या हस्ते करायचंय. बोला गणपती बाप्पा भिवंडीच्या महाराजाचा विजय असो. बोला श्री साकरा देवी माते की बोल बजरंग गोपाळ कृष्ण भगवान की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी जे आपल्यात उपस्थित नाहीये आणि ज्यांना आपण विसरलो आहोत कृपया त्याच्यासाठी आपण या ठिकाणी माफी मागतोय. आम्ही संपूर्ण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण जे आपले ज्येष्ठ गोविंद आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचे आपल्याला मनोगत त्यांचं अनुभव त्यांचं मार्गदर्शन आपण यापुढे घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सिद्धेश्वर कामोर्ती यांना आपण सांगूया त्यांचं काय मनोगत असेल आपल्या व्यायामशाळेबद्दल, आपल्या गोविंदा पथकाबद्दल, आपल्या आळीतील काही अनुभव असतील कृपया त्यांनी आपल्या समोर सादर करून आपल्याला मार्गदर्शन करावं. मनपूर्वक धन्यवाद. आणि एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की तुम्ही जो गोविंदा पथक चालू केला होता बाबाजी कदम अप्पा पटेल साहेब यांच्या सुद्धा तो अजूनही 73 वर्ष आम्ही न खंडित पडता चालू ठेवलेला आहे. आमच्या मागे तुमचा सदैव सर्वांचा आशीर्वाद राहून द्या आणि तुमच्या आता काही गोष्टींनी आम्हाला स्फूर्ती मिळेल. पडाळ यांच्या स्फूर्तीला अभिवादन करून आजचा जो कार्यक्रम आमच्या या सर्व मित्रमंडळींनी या जुन्या गोविंदा पथकातील खेळाडू व्यायामशाळेचे व्यायामपटू यांना आवर्जून या ठिकाणी आठवणीने त्यांना बोलावून आमचा जो सत्कार केला. प्रथम मी आपल्या गावातील सर्व मित्रमंडळांचे हार्दिक अभिनंदन करतो. हा असा प्रसंग हा पहिल्यांदा येतो. तरी मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची व्यायामशाळा होती ते आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या तालमीत आम्ही मोठे झालो. कारण 1977 मी जेव्हा 9वी 10वीला असताना पहिल्यांदा मी व्यायामशाळेत प्रवेश घेतला. त्याचबरोबर माझ्याबरोबर आपले जे सुदाम सावंत आहेत हे फार आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व म्हणजे या ठिकाणी सुरुवात करतो आपले रामभाऊ शर्माजी
तसेच आमचे हरिश्चंद्र पवार, नंदू चौबचे अध्यक्ष, सयाजीराव मोळे, पन्ना सोनी, अशोक पाटील आणि वर्णाक्षाचे बंधू गणेश जाधव, कांग्रेस सोनी आणि आपले रमेश वाळंज, त्याप्रमाणे सुदाम सावंत, राम पाटील, जयराम आपले पुजारी आणि नारायण कदम. मित्रांनो, आज या निमित्ताने तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र केलं याचा खूप आम्हाला आनंद वाटतो. आनंद याच्यासाठी की आपण आपली जी युनिटी होती कापातली, हा जो दरारा होता आप्पाचा, तो दरारा आपण कायम ठेवलेला आहे आणि युनिटी आहे याला महत्व आहे. भिवंडी शहरामध्ये आपण सर्वात पहिले शिवाजी व्यायामशाळा सुरू केले आपण आणि त्यांच्या वस्तांनी बाबासाहेब कदम या लोकांनी सुरुवात केली. पण आम्ही त्यांचे 70-78 आम्ही या व्यायामशाळेत जॉईन झालो आणि आप्पाच्या तालमीत आम्ही मोठे झालो. आज भिवंडी शहरामध्ये आबाई म्हणजे एक दबदबा होता, आप्पा पडण्याचा दबदबा होता. दबदबा याच्यासाठी होता की आबाई म्हणजे लोक घाबरायचे. एक वेळा कापणी व्यायामशाळा, समर्थ व्यायामशाळा आणि तानाजी व्यायामशाळा अशा 3च व्यायामशाळा होती. बाकी भिवंडी शहरामध्ये आपल्या शिवाजी व्यायामशाळेत संपूर्ण म्हणजे बेताळपाडा, कचेरीपाडा, नायगाव, शेलार असे असंख्य 800 ते 1000 लोक आपल्या भेंडी सामील असायचे. हा एवढा उत्साह असायचा की भिवंडीकरांना काळभरीचा हंडी फोडण्यासाठी थांबण करायला तुम्हाला माहिती आहे. हजारो पब्लिक असायची, हजारो पब्लिक, आणि तो मानाची हंडी फक्त काळपाळी फोडू शकत होती. तर त्यावेळेला एवढी मोठी जी जनसंख्या होती, होती फक्त काळपाळी, आणि आपण त्या महाराष्ट्रात सगळे आम्ही मोठे झालो आहोत. तर यावेळेला आम्ही असं एक म्हणजे ज्यावेळेला अशा थरांची पद्धत होती, आम्ही सुरुवातीपासून आप्पा, मी आणि आपले रावशेठ, दत्ता पवार असे लोक घरी आम्ही खालच्या थराचे. आणि आमच्या नंतर आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की दत्ता पवारचे बंधू हरिश्चंद्र पवार हे 4 भाऊ, दत्ता पवार मोठे, अर्जन पवार, चंद्रकांत पवार आणि गोविंद पवार, हे 4ही भाऊ 4 थरामध्ये डिवाइड होते. एका कुटुंबामध्ये 4 भावंड आपल्या हंडीमध्ये सामील असतात शेवटपर्यंत. आज आम्ही 70-78 म्हणजे जवळजवळ 40-45 वर्ष आम्ही आपल्या काळपाडी सोबत राहून आम्ही आपल्या तालीम मोठे झालो. आज आम्ही आपण आयुष्य विसरणार नाही. कारण काय आमचा स्वभाव होता, मानवीय स्वभाव, कार्यकर्त्यांना ते कधी रागवायचे नाही. चूक झाली तरी ते कप बसायचे, डोळे वटारायचे, पण असं कोणाला तोडून बोलत. त्यामुळे त्यांच्याकडे जी टीम होती ती कायम राहिली. आज ती टीम मध्ये आमच्या जे त्यांनी नावं घेतले, बबन विषय पासून ते सावंत, अशोक शिंदे, दत्ता पवार पण आपल्याला जस्ट 4-5 महिन्यांना येऊन गेले. आणि असंख्य कार्यकर्ते आपल्या सोबतीला आपल्या पाठीशी उभे होते. म्हणून आपली पण हिंमत ही मोठी होती. आणि आपण बघितलं बरं, आम्ही रिटायर झालो होतो, पण आपण शेवटपर्यंत रिटायर झालो. शेवटपर्यंत आम्ही हरवला जायचो. आमच्यापेक्षा वयाने आपण 10-15 वर्ष मोठे होते, पण ते मुलांना घेऊन प्रॅक्टिस करत होते. ही खूप मोठी गोष्ट आहे. शेवटपर्यंत मी बघितलं त्यांना. फक्त नंतर तब्येतीचा जरा थोडा होतो, वयामानाने सगळ्यांना त्रास होतो. तर मित्रांनो, पण एक लक्षात ठेवा, हा गोविंद आहे, हा कायम ठेवा आणि हा आपला दबदबा कायम ठेवायचा आहे. आता बरेच तरुण मुलं आमच्या संबंधात नाहीये, काही लोक आहेत आमचे, शिरवाट आहे, सुधीर शिंदे आहे, रवी सावंत आहे, बाबा शिंदे नाहीये. पण बाबा शिंदे मला आठवण आहे की बाबा शिंदे बहुतेक 7-8 वर्ष असेल, त्याच्या घरावरची हंडी फोडायला बाबाला वरती ठरवायची. हे आम्हाला आवर्जून माहित होतं. त्यांच्या घरची हंडी तो फोडणार. तसं भिवंडी शहरामध्ये दांडेकर म्हणजे आपलं जे अशोकनगर झालंय, त्या तिकडे चाळी होत्या, तिथूची हंडी, तुमच्या कल्याण लावडीची हंडी, धामणगडाची हंडी, अशा बरेच हंडी फक्त शिवाजी व्यायामशाळेला राखीव असायची. कोणी किती आला तर तेवढ्या हंडीला लावत पण नव्हते आणि आपणच घर लावून ते हंडी फोडत होतो. जवळजवळ माझ्या वाईकडे संध्याकाळी 8-9 वाजायचे. समारोह आपला जास्तीत व्हायचा ते घुमटनगर मध्ये शेवटची हंडी. शेवटची हंडी फुटल्यानंतर साकडे येऊ आम्ही आरती करून त्या गोविंदाचा आम्ही समारोह करतो. बरोबर आहे ना? काय चुकलं तर सांगा मला. तर मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी जुन्या आठवणींना
उजाळा देण्यासाठी आम्हाला तुम्ही बोलवलंय त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही केव्हाही आम्हाला बोलवा काही मदत लागली तर आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. श्री सुदामश्री जाधव यांनी आपले सावंत सुदाम सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. बोल साखरादेवी माते की अप्पासाहेबांचा अप्पासाहेब अमर रहो. अप्पासाहेबांचं नाव अप्पासाहेबांचं नाव काढण्याचं शब्द थोडं निघत नाही का त्याला कारण आहे. भिवंडीमध्ये आम्हाला कोणी ओळखत नव्हतं लहानपणापासून पण जेव्हापासून अप्पासाहेबांच्या नावाची बॉडी घालायला लागलो तेव्हापासून आमची एक इमेज वाढली. अप्पासाहेबांच्या दरारामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की आम्ही का पायीमध्ये जावं म्हणून. पुढे व्यायामशाळा होतीच ते व्यायाम करत होतो आम्ही. आमच्या व्यायामशाळेमध्ये 5-7 जण आता इथे आहेतच सगळे काय ते सांगायला नको त्यांना आता सर्व काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु ज्या गोष्टी अप्पासाहेबांनी दिल्या आणि अप्पासाहेबांमुळे आम्ही आज पुढे अप्पासाहेबांमुळेच आम्हाला आमची ओळख झालेली आहे भिवंडीमध्ये आणि आज सुद्धा अप्पासाहेबांमुळे आम्ही वावरतो म्हणजे कसं आज बऱ्याच ठिकाणी मला तरी आम्ही शिकवायला बोलवतो प्रशिक्षण देण्यासाठी. काल सुद्धा मी आमदार साहेबांच्या ते रात्री 1:30 वाजेपर्यंत उभा होतो. माझ्या कौशल्यामुळे नाही मला आप्पांनी मार्गदर्शन केलं होतं म्हणून मी त्यांच्या मी जास्ती काय बोलत नाही. बघते आपले जुनी मंडळी आहे. आज खरोखर जो तुम्ही प्रोग्राम आयोजित केला खरोखर मला स्वप्नातही नव्हता आणि माझं म्हणणं आहे माझं एक सजेशन तुम्हाला की आप्पांच्या पुण्यतिथीच्या दिवशी असा एक प्रोग्राम तुम्ही सतत दरवर्षी ठेवा म्हणजे आम्ही त्यांना वंदन करण्यासाठी यायची आमची इच्छा आहे. तरी मी जास्त बोलत नाही. जय हिंद जय माझी तुमको बोलना है कुछ जे तुम्हाला आठवतं ते बोला. मला वगैरे आपण जय हिंद जय महाराष्ट्र. अप्पासाहेबांची जय हो. शिवाजी महाराज की जय. आता मी काय सांगू माझे सगळे मुले आहेत. 3री पिढी झाली सगळा मला इथे आज पण नाही अप्पापासून मी स्वराज्य आमदार 50 वर्ष झाले बोलू कापा. आता सगळे मुले बारीक बिरी सगळे मला 3री पिढी मला ओळखते. माझे घर सारखे झाले काम म्हणजे आमचे घर सारखे. दुसरे आता हे जो गोविंदा काढते आता जे आपण सगळं शिकून गेलं आहे आपले जोरदार गोविंदा काढते त्याच्या पक्षी पण काहीच नाही. जय महाराज जय. श्री अशोक पाटील शिवाजी ग्राम शाळेचे सर्वात जास्ती जोर मारणार एका टायमाला 300 जोर मारणार अशोक पाटील. वंदन करतो आणि सर्व मित्र मंडळांना नमस्कार. माझा अनुभव म्हणजे असा मी थराला पण यायचो पण मला थराला ठेवायचे खालती. मला वरती जायचं होतं दुसऱ्यावर पण हे लोक मला खालतीच गाडी करायचे. का तू एवढा जोर मारतोय एवढा व्यायाम करतोय पण तो तेवढा प्रेम दिला मला कापालीनीना. मला खूप आनंद वाटला का हे सगळं आता व्यवस्थित म्हणजे आणि तुम्ही पण एकजुटीने राहा गावामध्ये एकजुटीने राहा तर तुमचा गोविंदा पदकाचा लास्ट पर्यंत राहील. आणि व्यायाम करा. आता नवीन व्यायामशाळा होते आपली नवीन मस्ती येतील पण जोर मारा बैठक मारा तर आणि अप्पासाहेबांचं नाव रोशन करा. अप्पासाहेब अमर आहे. अप्पासाहेब अमर आहे. जय महाराज. छत्रपति शिवाजी महाराज की जय. अप्पासाहेब पड़याल उस्ताद की जय. और कापाड़ी व्यायामशाला छत्रपति शिवाजी महाराज अपना व्यायामशाला थे
और जो कापाली में सब जो बच्चे थे वो भिवंडी के अंदर क्या के थाने जिले के अंदर बहुत धरारा था और अप्पा साहब का बहुत वजन था और सब लोग उनको हिंदू हो या मुसलमान सब उनके शरण में अच्छे से आते थे जाते थे, उनका मान सम्मान करते थे। अप्पा साहब जैसे आदमी भिवंडी में होना मुश्किल है और काबाली के लड़के जितने भी थे उनको इतना लोग उनको डरते थे और काबाली के लड़के जो भी थे उनका नाम सुनते हुए कोई भी दादागिरी नहीं कर सकता था, ऐसे काबाली थी। और काबाली का नाम सुनते हुए लोग अच्छे से अच्छे तुरम खान भी चुपचाप रह जाते थे। आज वो काबाली उतना ये नहीं है और मैं ये चाहता हूँ हर काबाली के बच्चे और हिंदू लोग जितने भी है सब अपनी शान दिखाओ और काबाली का जो है बच्चे काबाली का नाम ऊंचा करो, नहीं तो काबाली अपने अच्छे अच्छे सब अपने आप को बहुत अलग अलग टाइप के लोग बन गए हैं, अपने आप को तुर्रम खान लगाते हैं, लेकिन काबाली के सामने नहीं थे कोई। हमको मालूम है और अब काबाली के अप्पा साहब जिसको हुक्म देते थे वो बच्चा जाके वो एरिया में वो उनको पूरा पढ़ के आते थे और काबाली के बच्चे समझो कि बाबा शिंदे राम है और सुभाष सावंत है, शरद सावंत है, ये सब ऐसे बहादुर लड़के थे कि उनके नाम से लोग हिल जाते थे और ऐसा लोग है ना सब कापाली की बहुत इज्जत करते थे। लेकिन आज कापाली जरा ठंडा पड़ गई है, छोटे छोटे बच्चे हैं, लेकिन अच्छा काम करो और अच्छा नाम करो, मैं ये कापाली से उम्मीद रखता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, कापाली जिंदाबाद। जी मामा यांनी 2 शब्द सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून तसेच आप्पा पठाणांच्या स्मृतीस अभिवादन करून मंचारी सर्व सत्कार मूर्ती कापाचा आणि माझा एक फार जुना नाता, मी 70 साली कापात राहायला आलो आणि कापाचं जसं यांनी सर्वांनी वर्णन केलं तसं भिवंडी तालुक्यामध्ये कापाचा धबधबा होता. कुठलेही खेडेगाव कापाकडे वक्रदृष्टी बघण्याची हिंमत नव्हती कोणाची. आणि गोविंदा पथक म्हणाल तर कापामधलाच सर्वात मोठा गोविंदा पथक त्यावेळेला होता. आणि त्यावेळेला काही जुनी मंडळी म्हणजे त्यांचं आवर्जून मी नाव घेईन की ते बहुरूपी बनायचे. रामभाऊ करंजकर होते, ते मारुतीचं रूप घ्यायचे. त्यानंतर मला वाटते रघु मुंडासकर पण घ्यायचे. पेंद्याचं रूप आपले बंड्यांचे ते घ्यायचे. आणि अशा प्रकारे आता ते बहुरूप घेणं सर्व बंद झालेलं आहे. परंतु त्यावेळेला एक वेगळं कापाचं रूप होतं की ते पथक निघताना ते सर्व अशी ट्रकच्या ह्याच्यावर बसायचे आणि ते रामभाऊ करंजकरांच्या हातात गदा असायची आणि ते बघितल्यावर एक वेगळा उत्साह असायचा. तर आता तुम्ही आमचा इथं सत्कार ठेवला त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांना मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही आज बघत असाल की इथे आम्ही सर्व जे आहोत ते साठीच्या वरती आहोत. तर याचं गूढ म्हणजे आम्ही शिवाजी व्यायामशाळेत व्यायाम केल्यामुळे. तर तुम्ही पण असं शिवाजी व्यायामशाळेत व्यायाम करा आणि प्रकृती चांगली ठेवा. तसं दुसरी मी एक आठवण करून देईन की आज पण कापाळीमध्ये कापाळीची देवी म्हणून साखरा देवी याचा उत्सव साजरा केला जातो. आणि या 2 परंपरा कापवाल्यांनी जागृत ठेवलेल्या आहेत. मला आठवतं आम्ही कामामध्ये भाडोत्री होतो. भाडोत्र्यांसाठी वेगळी दक्षिणा असायची आणि घरमालकांसाठी वेगळी दक्षिणा असायची. आता पण तीच आहे. आणि मी आता पण याच्यापासून मी अजून पण तुमच्याबरोबर जोडलेला आहे. आज पण माझ्या घरी तो प्रसाद येतो. तर सर्वांच्या पुण्याच्या एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून माननीय आप्पासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून मित्रांनो, आज ही इथे जेवढी जमलेली मंडळी आहे ही काहीच नाहीये. गोविंदा पथकाला आमच्या टायमाला स्वतः आप्पासाहेब हे स्वतः आमच्या बरोबर खालच्या दाराला राहायचे.
असा कुठलाही वस्ताद नाहीये की तो स्वतःहून खालच्या दाराला उभा राहून आणि मार्गदर्शन करणार. आणि शेवटपर्यंत असं नाही का आता आप्पासाहेब निधन झाले अर्ध्यावरून सोडून झालेत असं नाही. शेवटपर्यंत रात्रीचे 10 होत तरी पण आपा स्वतः पोरांच्या बरोबर राहायचे. कारण का तेवढा वजन होता. इथून नाही इथे पण तुम्ही झाला आता सगळ्यांनी सांगितलं की आप इकडे धामणकर नाक्यावरची अंडी ही कापाली आल्याशिवाय कोणालाही पडून जात नव्हती. पद्मानगर अशा अनेक ठिकाणच्या अंड्या होत्या हे कापाळीशिवाय कोणालाच मिळत नव्हती. पण आताच्या ह्याच्यात परिस्थितीनुसार असं झालंय की आपलं गोविंदा पथक थोडासा कमजोर झालेला आहे. कारण आता चढाओढीचं राज्य आहे. त्या टायमाला चढाओढीचं राज्य नव्हतं. एक दबदबा होता आपला. आता कसं आहे ज्याचे 9 थर तो राजा. पण तरीही आज जी आपली संख्या आहे ती फार कमी निघते. आमच्या टायमाला जवळजवळ 700-800 पोरं आम्ही एकत्र राहायचो. आणि आता सयाजी मोरेंनी सांगितलं की बहुरूपी निघायचे तेव्हा मजा फारच यायची हो. तिकडे टिमकीचा बाजा तो वाजत राहायचा. टिमकीच्या बाजाला अजूनच वेगळी मजा यायची. आणि ते पुढे आणि आपले बहुरूपी त्याच्यात ते करंजकर काका ते बरोबर नाचत चाललेत अशी ही मजा होती. खास कापाळीची जो अन्य ठिकाणी कुठेही 3च व्यायामशाळा कापाळी, वीर तानाजी आणि समर्थ. अन्यथा भिवंडीमध्ये कुठलीही व्यायामशाळा नव्हती. त्यामुळे काय व्हायचं सगळ्या खेड्यापाड्यातून लोक आपल्याकडे यायची आनंदाने हे करायची. कधीही नाश्त्याची किंवा चहाची अपेक्षा केली नाही. पण लोक आपल्या कापाळीसाठी खास करून नाश्ता वडापाव किंवा कांदेपोहे हे स्वतःहून ते लोक द्यायचे. कारण तेवढा आपला सन्मान होता मान होता. असाच मान पुढे जाऊन आपण मिळवाल अशी मी अपेक्षा करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल कमिटीचे मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या गोविंदा पथकाला जॉईन झालेले होते 1968. आता स्टेजवरचे सर्वात जुना गोविंदे बोलले तरी चालेल त्यांना. 1968 मध्ये शिवाजी गोविंदा पथकाबरोबर ओके आपले 2 मनोगत व्यक्त करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अप्पासाहेब अमर रहे. अप्पासाहेब अमर रहे. अप्पासाहेब अमर रहे. सर्वप्रथम सर्वांनी आता आपल्या आपल्या मनोगतामध्ये जे जे त्यांच्या मनामध्ये होतं ज्या ज्या आठवणी होत्या त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी आपल्या समोर मांडलेल्या. आता सर्वात मला हा आनंद होईल की आपला हा जो गोविंदा सुरू झाला हा कसा झाला याची पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वी आपला गोविंदा हा तानाजी व्यायामशाळेचा गोविंदा अप्सराईतला गोविंदा म्हणून त्यांच्या नावाने तो निघायचा. त्यावेळेला आपल्या शिवाजी व्यायामशाळेची त्यावेळेची जी पिढी होती माझ्या पिढीमध्ये होते त्यावेळेला मी लहान होतो तरी सुद्धा 17-18 वर्षाचा असेल. तर त्या अप्सराईच्या गोविंदा बरोबर आपला गोविंदा निघायचा. परंतु काही कारणास्तव तो नंतर घुसघुस झाली काही भानगडी झाल्या काही वाद झाले. त्यावेळेला मग आमच्या वरिष्ठ जे होते सगळे मोठी माणसं होती त्यावेळेस अप्पा होते सर्व होते त्यांनी एकत्र बसून एक निर्णय घेतला की आपण आपला स्वतंत्र गोविंदा काढू. आणि हा पहिला गोविंदा 1968 मध्ये निघाला. त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि 1968 मध्ये पहिला गोविंदा निघाला. पहिला गोविंदा जो निघाला त्यावेळेला खूप कमी माणसं होती. परंतु माणसं कमी जरी असली तरी तो गोविंदा आपल्या व्यायामशाळेपासून निघायचा. तो संपूर्ण काप आळीमध्ये फिरून नंतर दांडेकरवाडी रावटी त्यानंतर पुढे दामणकर नाका वगैरे अशा ज्या ज्या अंड्या असायच्या तिथे फोडायला जायच्या. हळूहळू आपल्या कापातल्या व्यायामशाळेचं नाव लोकांना समजायला लागलं. लोक हळूहळू यायला लागले. व्यायामशाळेमध्ये हळूहळू माणसं वाढायला लागली.
आणि अशा प्रमाणे हळूहळू प्रत्येक वर्षी दरवर्षी अगदी माणसं वाढत गेली. गोविंदा चांगल्या प्रकारे वाढत गेला आणि त्या गोविंदामध्ये एवढी माणसं असायची, जवळजवळ 2,000 माणसं तरी असणार. बघणारे लोक, गोविंदामध्ये भाग घेणारे लोक. त्या गोविंदाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्या गोविंदामध्ये प्रत्येक थर ठरलेला असायचा. प्रत्येक थरावरती ती माणसं बरोबर उभी राहायची. त्यामुळे हंडी फोडायला कुठलाही त्रास व्हायचा. आता एवढी वर्ष झाल्यानंतर एक वर्ष आला की 1977 मध्ये माझा पाय मोडल्यानंतर माझ्या पायाला प्लास्टर होतं. त्यामुळे मी चढीन का नाही चढीन याची मला जागृती तर नव्हती, पण चढून शकलोच नसतो. पण एक वेळ अशी आली, राहोटी कंपाऊंड मध्ये हंडी फोडायची होती. 2 थर झाले, दोन्ही थर पडले. तिसऱ्या थराला पप्पांनी मला सांगितलं, नंद्या चढशील का? पप्पांनी सांगितलं म्हणून म्हटलं ठीक आहे मी चढतो. मी हिंमत दाखवली, चढलो मी आणि ती हंडी फुटली. एवढा कौतुक केलं मला, खूप कौतुक केलं. म्हणजे अक्षरशः मला स्वतःला विश्वास नव्हता, पण पप्पांच्या एका शब्दावर मी चढलो वरती आणि तिसऱ्या थराला तिसऱ्या प्रयत्नावरती ती हंडी फुटली. आणि मग पुढे प्रत्येक एका ठिकाणी जाऊन 2-3 ठिकाणी मी अजून चढलो. नंतर आपण म्हटलं की आता मी चढू शकत नाही, कारण माझा पाय कुठून 3च महिने झाले होते. म्हणजे प्लास्टर पण माझं बदललेलं नव्हतं. पण पप्पांच्या एका शब्दामुळे आणि पप्पांच्या याच्यासाठी मी चढलो आणि मी विजयी झालो. तर अशा प्रकारे प्रत्येक वर्षी माणसं वाढत गेली. शिवाजी व्यायामचं नाव वाढलं, पप्पांच्या नावाने तर असा झाला नव्हता की कुठेही गेलं काही झालं तरी कुठला आहे तू, कुठे राहतो, काय करतो, पोलीस सुद्धा बघायचे. काही एखाद्या पोलिसांनी एखाद्या आपल्या मुलाला कधी काय करून दिलं, कुठे राहतो तर का पाणी बनतो. अप्पांचा म्हणजे एवढा दरार होता, त्यामुळे कुठेही गेलं तरी आपल्याला एकदम म्हणजे सुरक्षितता वाटे. अशा प्रकारे ही व्यायामशाळा वाढत गेली. पण आता माझ्या बरोबर तर इथे कोणीच दिसत नाहीये. आमच्या वेळेपासून इथे लोक होते, त्यांचे कोणीच नाहीये. त्याच्यानंतर काही वर्षानंतर आता हे जे काही लोक आहेत जे जॉईन झाले, त्यामुळे आता हे लोक ओळखीचे आहेत. पण आता बाकी सगळी जी पिढी आहे ती सगळी पिढी आता नवीन आहे. आणि मी सुद्धा आता कामामध्ये राहत नसल्यामुळे मला कोणी जास्ती ओळखत नाही. त्यामुळे मुद्दा असा आहे की ही व्यायामशाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही ही अजून कशी वाढेल याच्यासाठी प्रयत्न करा. तुमचा गोविंदा दिवसेंदिवस प्रत्येक वर्षी त्याचं नाव होऊ द्या, मी प्रार्थना करतो. अगोदरच घ्यायला हवे होते, तर मी अध्यक्षांच्या परवानगीने घेऊ इच्छितो. त्यांची परवानगी मिळालेली आहे. तरी आपली जी व्यायामशाळा आहे, सगळ्यांनीच आपल्याला सांगितलंय की आपली स्थापना कशी आहे, कधी झाली, कशा प्रकारे आपला गोविंदा निघायचा, कशा प्रकारे आपल्याकडे हे सर्व वरिष्ठ लोक व्यायाम करायला यायचे. त्याच्याबरोबर आपल्या व्यायामशाळेमधून काही लोक बाहेरच्या स्पर्धांमध्ये जायचे. तर त्याच्यामध्ये आपले सुनील पाटील, आपण त्यांना बाबूजा म्हणतो, त्यांनी एका स्पर्धेमध्ये 3,365 सूर्यनमस्कार मारले होते आणि त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यांनी उभं राहायचंय आणि सगळ्यांचं अभिवादन या ठिकाणी स्वीकारायचंय. टाळ्या वाजवू द्या. त्यांनी पुढे यायचंय. त्यांचा सत्कार बाबा शिंदे यांच्या हस्ते आपण करूया. स्टेजवर बघूया. स्टेजवर यायचंय. सुनील शिंदे यांनी शिवाजी व्यायामशाळेचं नाव एकदम प्रचलित केलं होतं. ओरपून 3,365 लोक त्यांनी सुनील पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होते. ही गोष्ट अनेक आपल्या लोकांना माहिती नसेल. तसेच त्याच्यानंतर आज किती शरीर सौष्ठव स्पर्धा अनेक ठिकाणी असायची. त्याच्यामध्ये आपल्या व्यायामशाळेतून आपले सुनील भाऊ, सुनील शंकर शिंदे, तसेच सुधाकर देवाडिका, बाळा पाटील, मेहता
शहीदू हे असे मुस्लिम व्यायामपटू सुद्धा आपल्या व्यायामशाळेच्या नावावर स्पर्धेमध्ये उतरत असत. तसंच भगवान दास, जितू जाधव, तसेच कैलास शिगवण असे अनेक लोक स्पर्धेमध्ये उतरत होते आणि आपल्या व्यायामशाळेचं, आपल्या कापाळीचं नाव ते लोक रोशन करत होते. तर आणि इतर काही लोकांचं जर या ठिकाणी आपण नाव विसरलो असेल त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा क्षमा मागतो. आणि आपल्या गोविंदा पथकाबद्दल काही आठवणी मी थोडे सांगू इच्छितो. मागे सुद्धा आपल्या टी शर्टचं जे अनावरण झालं त्याच्यामध्ये पण मी ती गोष्ट सांगितली की आप्पासाहेब सांगायचे की आपली जी साखरादेवी मातेचं मंदिर आहे त्याच्या बाजूला ती छोटीशी जागा आहे, त्या ठिकाणी ते त्यांच्या लहानपणी कुस्ती आणि कबड्डीचा खेळ खेळायचे. आणि मग त्यांनी हळूहळू करून एक छोटीशी आपली व्यायामशाळा सुरुवात केली. आणि कबड्डीच्या स्पर्धा देखील आज आपले जे काही बाळगोपाळ आहेत ते 2-3 वर्षापासून आपल्या व्यायामशाळेच्या नावाने ती स्पर्धा भरवतात आणि चांगल्या प्रकारे यशस्वी करतात. तसेच आपला गोविंदा नावलौकिक आहे. तर 2014ला आप्पासाहेब आपल्यातून गेले. त्याच्यानंतर अनेक लोकांनी अशी शंका जाहीर केली की आता तुमचा गोविंदा निघतो की नाही. परंतु हे जे आपल्या समोर सगळे कापाळीतले बाळ गोपाळ आणि ज्येष्ठ वरिष्ठ जे बसले त्यांच्यामध्ये जी एक भावना आहे की बाबा आपली जी मराठी संस्कृती आहे आणि आपला जो हिंदू धर्म आहे आणि आप्पासाहेबांनी जे कापाळीतील लोकांना आणि पूर्ण भिवंडीतील लोकांना एकत्रित ठेवण्यासाठी हे जे सण, हे जे खेळ सुरू केले हे बंद नाही झाले पाहिजे. आम्ही 4 थर लावू, 5 थर लावू, परंतु आम्ही बंद करणार नाही, ही अशी भावना होती. आणि त्या दृष्टीने ती भावना असल्यामुळे ती आपण सुरू ठेवली. त्याच्यानंतर 2015ला आपण भिवंडीच्या आपल्या कापाळीच्या इतिहासातील पहिले 7 थर लावले. त्या 7 थराच्या वेळेस आपल्या मुलांना काही थोडासा मार लागला. त्यांचा आपण त्यांना ट्रीटमेंट वगैरे केली. त्याच्यानंतर मग थोडासा आपण 7 थरांचा विषय थोडा कमी घेतला. पण ज्या ठिकाणी आपण जात होतो मोठ्या मोठ्या आयोजनाच्या ठिकाणी की त्या ठिकाणी आपल्याला बोलायचे की बाबा तुम्ही खूप मोठा गोविंदा, जुना गोविंदा, तर तुम्ही 6 थरापेक्षा जास्त लावले पाहिजे. तरी आपण चालू ठेवली. हळूहळू पोरं पुन्हा वाढत गेली, लोकांचा इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यानंतर 2022ला आपण कोगावची हंडी त्या ठिकाणी 7 थराला प्रथम पारितोषिक होतो तो आपण मिळवला होता 2022ला. आणि मागच्या वर्षी 4 ठिकाणी आपण 7 थर लावून उतरवले, कोणालाही इजा झालेली नाही. या मुलांची मेहनत आणि आपल्या वरिष्ठ लोकांचा साथ या सगळ्यांमुळे आपण हे सगळे करू शकलो. आणि आता मुलांचं जे स्वप्न आहे 8 थर लावायचं त्याच्यासाठी अतिशय मेहनत करतायत पोरं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपला ओम, त्यांचे वडील निलेश ठाकरे, त्यांनी ते स्वतःहून त्यांच्या मुलाला घेऊन आले मागच्या वर्षी. त्याच्यानंतर आपलं संतोष भावार्थे यांचा मुलगा ओंकार भावार्थे, त्यांना सुद्धा ते स्वतः घेऊन आले. त्यांना माहिती आपण काय होतो आणि पुढे या गोष्टी चालू राहिल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आपले करदोडी फॅमिली, त्यांचे दोन्ही भाऊ, त्यांचा भाचा भावेश टेमकर, 1 वर्ष त्यांची आजी, आणि आता ते विरूची मेवणी तिला पण तो घेऊन आला होता, ती बारकी आहे. तर अशा काही लोकांमुळे या सगळ्या गोष्टी साध्य होतात. तर या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे एकच उद्देश आहे की ही जी आपली परंपरा आहे, आपला जो सण आहे हा आपण पुढे चालू ठेवायचा आहे अखंडितरित्या. आपल्या व्यायामशाळेला आज 73 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ द्या आणि आपण एक शेवटचा गजर करूयात. आणि सूचनाने आपल्यामध्ये चंद्रकांत पाठारे हे या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. त्यांनी भिवंडी श्रीचा मान पटकावला होता आपल्या व्यायामशाळेकडून. अशा अनेक उपलब्धी आहेत. आपल्याला काही मुलांना माहिती नाहीत, काही गोष्टी आमच्या कानावर होत्या
अनेक आपले नंदू चौगुले यांचं मला मी नाव खूप ऐकून होतो, पण आज मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं. असे अनेक लोक आहेत. तर त्यांचा आपण आभार प्रकट करूया. काही गोष्टी राहिल्या असतील तर माफ करा. आपली जी मुलं आहेत त्यांना सांभाळून घ्या आणि आपल्या कापाळीतील जास्तीत जास्त लोकांनी आपल्या सरावाला यायचंय. फक्त 4 दिवसाचा सराव बाकी आहे. 25 तारखेला शेवटचा सराव आहे. आपल्याला 8 थर लावण्यासाठी फक्त 30 ते 35 मुलांची गरज आहे. 8 थर लावू, परंतु आपल्याला बॅकअप साठी मुलं नाहीये. एक 25-30 मुलांची गरज आहे. तर तेवढा जो मॉप झाला तर आपण 100% सरावाच्या वेळेसच 8 थर लावून उतरवूया. त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला अनेक लोकांनी वस्तुरूपी मदत केली. आता ती खूप फार मोठी लिस्ट आहे. प्रत्येकाला माहिती व्हॉट्सअपला फिरत असते. तर त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करतो. आपले देशमुख साहेब दांडेकर संस्थेचे, त्यांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपले मामा आहेत शाळेतले, अतिशय त्या लोकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली आहे. तर शेवटचा आपण या ठिकाणी जयघोष करूया आणि नंतर आपण कार्यक्रमाला संपण्याचा आपण जाहीर करूया. बोला साकरा देवी माते की आवाज येत नाही. बोल बजरंग गोपाळ कृष्ण भगवान की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा भिवंडीच्या महाराजाचा, जागेवाले की, जागेवाले की, जागेवाले की. तर आता या ठिकाणी आपण शेवट राष्ट्रगीत करून आपल्या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे.